भेटशी नव्याने या मालिकेचा आजचाच म्हणजे 13 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। काल आपण बघितलं होतं की गौरीची काकू तिथे आली आहे त्या अभिमन्यू सरांच्या घराजवळ आणि आता शेखरला बघून म्हणते कशी इथे मला पैसे मिळणार आहेत असं सांगितलं होतं। शेखर आता खूप घाबरतो आणि आधी बघतो की त्याच्या बायकोचं म्हणजे अर्पिताचं लक्ष आहे का दरवाजाकडे आणि पटकन तो दरवाजा लावून बाहेरून लावून घेतो आणि आता तिच्याशी बोलायला लागतो त्या गौरीच्या काकूशी। शेखर तिला म्हणत असतो नाही काय आहे ना, अहो आज जरा वेळ बरोबर नाही, मी नाही देऊ शकत पैसे, तुम्ही एक काम करा दिवसा या, उद्या दुपारी वगैरे देईल मी पैसे। आता ही शोभा वैतागते आणि म्हणते अहो एवढं काय त्यात, माझा हेलपाटा होईल ना, तो वाया नको जायला, देऊन टाका की पैसे आज। शेखर म्हणत असो नाही हो पैसे देऊ शकत मी, जा तुम्ही, पाया पडतो मी तुमच्या। शोभा म्हणते अहो असे कसे नाही देऊ शकत पैसे, मी इथपर्यंत आली आहे, माझी रिक्षा वाया जाईल ना, आता जायला पण मला भाडं लागेल ना। आता शेखर म्हणतो पण नाहीये माझ्याकडे पैसे। मग आता ही शोभा म्हणते मग निदान रिक्षाला पैसे द्या, द्या द्या पैसे मला, हे बघा माझ्याकडे 500ची नोट आहे, माझ्याकडे सुटे पैसे नाही आहेत, मला जायला पैसे लागतील, आता यायला पण पैसे लागले ना। आता ती नोट सुद्धा दाखवते शेखरला। शेखर म्हणतो बरं बरं हळू, हे बघा 100 रुपये आहेत माझ्याकडे, चालतील का। आता शोभा लगेच म्हणते हो चालतील ना, मला लागतीलच अहो जा यायला। आता शेखर म्हणतो बरं बरं जा जा लगेच जा। आता ती कशी बशी निघून जाते चुपचाप आणि शेखर सुटकेचा निश्वास सोडतो। आता इकडे गौरीला प्रसाद दिलाय अर्पिताने आणि गौरी म्हणते ताई प्लीज बोलाल ना सरांशी। अर्पिता म्हणते हो अगं बोलते मी, नको काळजी करू। गौरी म्हणते मी निघाले आता। आता गौरी निघते तेव्हा अर्पिता म्हणते काय हो कोण आलं होतं मगाशी। शेखर तिला काहीतरी थातूर मातूर कारण देतो, अगं झाडं विकणारा आला होता, मी त्याला नाही सांगितलं, ऑलरेडी खूप डास झालेत ना आपल्या घरामध्ये। आणि आता गौरी म्हणते ताई मला उशीर होतोय मी निघते। आता गौरी पण निघते आणि शेखर पण जातो घरामध्ये। असो तर आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो 1999चा म्हणजे तन्वीचा शॉर्ट सीन त्यांनी दाखवलाय। आता ही तन्वी तिच्या आईला म्हणत असते अगं आई असं काय करतेस तू, ऐक ना ग माझं। पण आता मॅडम मात्र खूप चिडलेल्या असतात, त्या म्हणत असं शिकायचं नाहीये ना तुला तन्वी, नाटकं करायची आहेत ना, मग ही पुस्तकं एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्याला देऊन टाकूयात ना। पण तन्वी रिक्वेस्ट करत असते अगं आई असं नाहीये ग, मला शिकायचंय, मला अभ्यासही करायचा आहे। आता मॅडम म्हणत असतात तुझं हे जे काही चाललंय ना ते बघून मला अजिबात वाटत नाहीये की तू अभ्यास करणार आहेस, तू वाया जाणार आहेस तन्वी। तन्वी म्हणत असते अगं आई असं काही नाहीये। मॅडम म्हणतात अगं मी नाटकाच्या नावाखाली असे टाइमपास करणारे मुलं बघितलेत आणि अभ्यासाच्या नावाखाली हे आनंदी आनंद करतातच। आता ही तन्वी समजवते की अगं आई सगळी मुलं अशी नसतात ग, माझं ऐक ना, मी अभ्यास करेल, नाटक पण सांभाळेल, माझ्यावर विश्वास ठेव ना, मला एकदा चान्स दे ना। आता मॅडम चिडून म्हणतात चान्स, कसला चान्स हवाय ग, अगं तुला मी आधीच सांगितलं होतं या मुलांसोबत राहशील तर वाया जाशील तन्वी। पण आता तन्वी म्हणते अगं नाही ग आई ती खूप चांगली मुलं आहेत ग, वाया गेलेली नाही आहेत। आता मॅडम म्हणतात काय नावं काय आहेत त्यांची, दिन्या आणि कोण चकित आणि त्या सगळ्यांचा ग्रुप लीडर काय नाव ग त्याचं, माही, अशी कुठे टोपण नावं असतात का, आणि असली तरी ही मुलं चांगली असतात का। तन्वी म्हणत असते अगं आई ती मुलं खूप चांगली आहेत आणि माही तर। आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात मॅडम तिच्याकडे रागाने बघायला लागतात, अगं म्हणजे तो लीडर मुलगा आहे ना तो नेहमी पहिला सुद्धा येतो, तो खूप हुशार आहे ग आई। पण मॅडम खूप चिडतात आणि म्हणतात माझ्या समोर त्या मुलाची पाठराखण करायची नाही असं बोलून आता मॅडम तिथून चिडून निघून जातात। पण आता मात्र तन्वी मनाशीच बोलते नाही ग आई तुझा गैरसमज होतोय, ती मुलं पण वाया गेलेली नाहीयेत आणि मी पण कधीच वाया नाही जाणार ग, मला या सगळ्यातून खूप आनंद मिळतोय, नको न ग माझा आनंद हिरवून घेऊ असा। प्रेक्षकांनो किती अवघड असतं ना, अडनिड वय असतं आणि कळतही नाही काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, मोठी माणसं सांगतात तर ती शत्रू वाटायला लागतात। खरंच काय भारी मालिका आहे ना ही, म्हणजे खूप काही शिकण्यासारखं पण आहे या मालिकेमधनं। असो तर आता इकडे गौरी या मन्याचा अभ्यास घेत असते, मन्या 15चा पाढा म्हणत असतो, असे पाढे म्हणणारे पोरं आता खूप कमी दिसतात नाही प्रेक्षकांनो, आणि तेही मराठीतनं। आता मन्या 15चा पाढा चुकीचा म्हणतो आणि 63 म्हणतो, 15 त्रिके 63। आता गौरी म्हणते चुकीचा पाढा का म्हणतोयस मन्या, मन्या म्हणतो अगं ताई चुकलं, ते कुठल्या तरी पाढ्यात येतात ना ग 63। गौरी म्हणते कुठल्या तरी पाढ्यात आल्यावर 15च्या पाढ्यात कसे येतील मन्या, अरे बेसिक गुणाकार भागाकार जमायला हवे ना, 15च्या पाढ्यात एक तर 0 येतो नाहीतर 5 येतो, बरोबर की नाही। मन्या म्हणतो भारी आयडिया दिलीस ताई। गौरी म्हणते अरे बाबा आयडिया नाही ही कॉमन सेन्स आहे हा।
मन्या म्हणतो आता जाऊ दे, मी आदल्या दिवशी करेल अभ्यास, आता नको. गौरी म्हणते ए मन्या, असं नाही करायचं. आता अशी टाळाटाळ करशील आणि परीक्षेच्या ऐनवेळी कसा अभ्यास करशील रे तू? अरे तुला किती वेळेला सांगितलंय मी, आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली ना तर आपण त्या संधीचं सोनं करायला पाहिजे रे मन्या. आता गौरीला फार वाईट वाटतंय, तिला परीक्षा देता येणार नाही ना, म्हणून ती मनातच बोलते की प्रत्येकाला नाही मिळत अशी संधी. मन्या पाणी प्यायला जातो तेव्हा गौरी विचार करते, अरे देवा, मी चिठ्ठी पण हरवून बसले, प्रोजेक्ट काय आहे ते सुद्धा माहिती नाहीये, आता मी परीक्षा पण देऊ शकणार नाही आणि आता काय करू मी वर तोंड करून म्हटले खरी की मी प्रोजेक्ट पूर्ण करेल, पण कसा? आता बघा प्रेक्षकांनो, गौरीच्या आयुष्यातल्या अडचणी कमी व्हायचं नावच घेत नाहीयेत. आता इकडे प्राचार्य गौरीला खूप ओरडतात. कॉलेजमध्ये गेल्यावर ते म्हणतात की एवढं ढळढळीत बोर्ड आणि सूचना बघितल्यावरही तू त्या रूममध्ये का गेलीस? गौरी म्हणत असते, सर मी तेच सांगायचा प्रयत्न करतेय तुम्हाला, त्या मुलाने मला फसवलंय, त्याने मला असं सांगितलं की त्याची मैत्रीण अडकली आहे, त्यामुळे तिला वाचवण्यासाठी मी तिथे गेले. तिथे काय आहे, जायचंय का नसतं जायचंय, मला काहीच माहिती नव्हतं सर. गौरी जेव्हा बोलत असते तेव्हा अभिमन्यू सर खूप चिडत असतात आणि असा त्यांचा हात असं रागाने त्या टेबलवरती आदळत असतात. आता ही गौरी म्हणते की माझी चिठ्ठी तिथे पडली प्रोजेक्टची, त्यामुळे मी तिथे गेले होते, पण गौरीचं काही न ऐकून घेता हे गौरीवर खूप ओरडतात. आता ते डॉलीला सांगतो पुष्कर की चल इथून निसटूयात आपण. हे दोघं जण ऐकत असतात चोरून यांचं बोलणं. आता पुढे ना प्रेक्षकांनो, हे प्राचार्य म्हणत असतात की तू आमची मदत घ्यायची असती, आम्हाला का नाही सांगितलं, तुझा कागद तिथे पडलाय. आता हे प्राचार्य जेव्हा बोलत असतात ना तेव्हा अभिमन्यू सरांना त्यांचं बोलणं सहन होत नाहीये. अभिमन्यू सरांना काल रात्री जे काही झालं ते आठवत असतं आणि त्या प्राचार्य सरांचा आवाज त्यांच्या डोक्यात घुमत असतो. आता अभिमन्यू सर गौरीलाही काही बोलू देत नाही आणि सरांनाही काही बोलू देत नाही आणि म्हणतात, थांब, बोलू नको मध्ये, गप्पा बस. मुळात तिथे प्रवेश बंद आहे असे लिहिलेलं आहे ना, तर प्रवेश बंद म्हणजे बंद. सर यांना ना फक्त स्वतःचे हक्क हवे असतात, पण यांना नियम पाळायचे नसतात. आता गौरी बिचारी खूपच अशी रडवेली झाली आहे. गौरी म्हणत असते, सर नाही हो, खरंच असं नव्हतं माझ्या मनामध्ये काही, माझ्या प्रोजेक्टची चिठ्ठी तिथे अडकली नसती तर मी असं काही केलंच नसतं, ती अडकल्यामुळे तिथे मला जावं लागलं. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, मुळात ना तुला कुठलीही शिस्त पाळायचीच नसते आणि तुझ्यामध्ये प्रसंग अवधान अजिबात नाहीये. मुळात प्रोजेक्टची चिठ्ठी दुसऱ्याकडे देणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुला खूप शिकण्याची इच्छा होती ना ग. बघा सर, बघा हिची शिक्षणाविषयी किंमत बघा. नाही, या मुलीला फक्त नशिबाने स्कॉलरशिप मिळाली आहे, नाहीतर या कॉलेजमध्ये शिकण्याची हिची पात्रताच नाहीये. आणि ह्या मुलीने त्या खोलीचं दार उघडलंय जिथे जाण्याची सुद्धा हिंमत नव्हती आतापर्यंत कोणाची. ही अशी बिनधास्तपणे आणि बिनदिक्कतपणे वागते ना, याचं कारण मुळातच ही मुलगी अतिशय उद्धट आणि उद्दाम आहे. गौरीला खूप त्रास होत असतो या सगळ्या बोलण्याचा आणि वाईटही वाटत असतं. आता अभिमन्यू सर म्हणतात, मुळात हिने नियम मोडलाय, नियम सगळ्यांना सारखे आहेत ना, हिला कॉलेजमध्ये येण्यासाठी बंदी घाला सर. गौरी म्हणत असते, सर प्लीज प्लीज असं करू नका हो. आता प्राचार्य म्हणतात, गौरी तुझ्यासारख्या चांगल्या मुलीला अशी मोठी शिक्षा देणं मला योग्य वाटतच नाहीये, पण अभिमन्यू सरांचं म्हणणं पण अगदी बरोबर आहे, नियम सगळ्यांना सारखेच हवे, त्यामुळे यापुढे 7 दिवस तू लेक्चरला बसता कामा नये. आणि दुर्दैवाने तुझ्या बाबतीत हे परीक्षेच्या वेळेला घडलंय आणि परीक्षा तोंडावर आली आहे, तुला पहिले 3 पेपर देता येणार नाहीये. गौरी म्हणत असते, प्लीज प्लीज सर असं नका करू. आता प्राचार्य म्हणतात, नो आर्ग्युमेंट्स, यात बदल होणार नाहीये. या पुढचे 7 दिवस तू या कॉलेजची विद्यार्थिनी नाहीयेस गौरी, लक्षात ठेव. आता हे तुझं दुर्दैव आहे की हे परीक्षेच्या वेळेला घडतंय, तू आता जाऊ शकतेस. बिचारी गौरी, खरं सांगू प्रेक्षकांनो, चांगल्या लोकांसोबत अशा घटना घडत असतात हे खरंय, पण वाईटातून चांगलं होतं हेही तितकंच खरंय. त्यामुळे गौरी आज जो त्रास सहन करतेय तो तिचा उद्याचा चांगला दिवस बघण्यासाठी, म्हणजे या गोष्टीची मला आशा आणि अपेक्षा आहे प्रेक्षकांनो. कारण आपल्या आयुष्यात सुद्धा बघा ना, वाईटातनं चांगलं होतं, म्हणजे माझ्या बाबतीत मी हे अनुभवलंय म्हणून मी तुम्हाला इथे हे विधान करतेय. पण बघा ना, गौरीची काही चूक नाहीये तरी सुद्धा तिला एवढा सगळा त्रास सहन करावा लागतोय कारण अभिमन्यू सरांना त्रास होतोय. असो, तर आता पुढे आपण बघतोय या प्राचार्य मॅडम तन्वीला म्हणत असतात की तन्वी खाऊन घे, मला उशीर होतोय कॉलेजला जायला. आता ही तन्वी म्हणत असते, मला भूक नाहीये आणि माझं डोकं पण दुखतंय. आता मॅडम तिला म्हणत असतात, तू खाऊन घे म्हणजे मला जाता येईल कॉलेजला आणि मला खरंच उशीर होतोय. आता या मॅडमनी तन्वीला घरात डांबून ठेवलंय प्रेक्षकांनो. आता या मॅडमला असं वाटतंय की तन्वी जर कॉलेजला गेली तर त्या माहीच्या नादी लागेल आणि त्यांचं हे वाटणं साहजिक आहे. मॅडम तन्वीला म्हणत असतात, तुला भूक लागली, गपचूप खाऊन घे. पण तन्वी त्यांना म्हणते, आई आता मला भूक लागली आहे का नाही लागली आहे हे तूच ठरवणार आहेस का?
त्यावर मॅडम म्हणतात हो, कारण मी तुझी आई आहे आणि चांगलं वाईट समजण्याची ना तुला अजून अक्कल आलेली नाहीये. तुझ्या बाबतीत मीच सगळं ठरवणार. आता तन्वी म्हणते आई, चांगल्या वाईटाचा विचार म्हणजे एका नाटकात भाग घेतला म्हणून घरातनं बाहेर पडायचं नाही अशी शिक्षा दिली आहेस तू मला. आई, यातनं काय चांगलं होणार आहे ग माझं? त्यावर मॅडम म्हणतात तू चूक केली आहेस ना, तुला शिक्षा देणं गरजेचंच होतं. तन्वी म्हणत असते आई असं नको नको करू, मला जाऊ दे ना कॉलेजला, मला जायचंय ग कॉलेजला. आता मॅडम म्हणत असतात तू खाल्ल्याशिवाय मला कॉलेजला जाता येणार नाही, मला उशीर होतोय. आता याचा अर्थ मॅडमला तन्वीचं काहीही पुढचं ऐकून घ्यायचं नाहीये आणि हे तन्वीला कळलंय. आणि तन्वी आता काहीही न बोलता चुपचाप एक घास खाऊन घेते आणि मग तिचा एक घास खाल्ल्यानंतर मॅडम तिथनं निघून जातात कॉलेजला जाण्यासाठी. पण आता तन्वीला असं वाटतंय की आईला कसं समजवावं. ती विचार करत असते आणि म्हणत असते की अगं आई, तुला कसं सांगू ग, मी कॉलेजला न जाऊन फक्त मला त्रास नाही होते, आणखीन कोणाला तरी त्रास होतोय. आता ही त्या माहीच्या प्रेमात पडली आहे प्रेक्षकांना आणि माही तिच्या. आणि आता मात्र इकडे माही तन्वीची पण वाट बघतोय असं त्यांनी दाखवलंय. आता तेव्हापासून गेट लावायची परंपरा आहे बरं का या विद्यावंत पेठे कॉलेजमध्ये. आता हे कॉलेजमध्ये ते पिऊन दादा गेट लावत असतात. माही म्हणत असतो काका थांबा ना, अजून 5 मिनिटं. ते काका म्हणत असतात अरे बाबा आधीच लेट झालंय. माही म्हणतो 5च मिनिटं थांबा ना काका प्लीज. आता माहीचा मित्र येतो आणि म्हणतो अरे बाबा चाल, ती काही येणार नाही आता, तू चल. एवढंच बोलून तो निघून जातो की आता वाट बघू नकोस तन्वीची. पण आता माही घड्याळ बघत असतो सारखा आणि विचार करत असतो तन्वी आली नाही तर माझा दिवस कसा सुरू होईल, अशी कशी नाही येणार ती. तर आता आपण गौरीच्या घरचा सीन बघतोय. या गौरीच्या काकूने तिच्या नवऱ्याला फोन लावलाय आणि तिचा नवरा फोन कट करत असतो. आता ती जरा वैतागते आणि विचार करते असे काय हे, फोन सुद्धा उचलत नाहीत. आणि आता तिच्या नवऱ्याचा पुन्हा कॉलबॅक येतो आणि तो फोन उचलल्या म्हणतो तुला कळत नाही का ग, समोरचा माणूस फोन कट करतोय म्हणजे काहीतरी कामात असेल. अगं माझ्या मोठ्या मोठ्या डील असतात, मोठ्या मोठ्या माणसांशी बोलत असतो मी, काय काम आहे तुझं. मग आता ही म्हणते अहो मला ते सांगायचं होतं, दुपारी तुम्ही तिथे मला पाठवलं ना, अहो त्यांनी पैसे दिले नाही हो, अहो काही उपयोगच झाला नाही हो. मग आता तिकडनं तिचा नवरा म्हणतो काय सांगतेस, काहीच पैसे नाही दिले का. आता ती काकू म्हणते नाही तसं रिक्षा पुरते दिले त्याने पैसे, पण ते पण मी मागितले म्हणून दिले त्याने, आता काय करायचंय. मग आता तो काका म्हणतो ते होईल सगळं पुढचं, माझ्यावर सोड, पण लक्षात ठेव आज माधवी वहिनीच्या ओळखीतनं एक स्थळ येईल गौरीसाठी, त्यांना तू या लग्नासाठी तयार कर. आता ही काकू म्हणते काय गौरीसाठी, पण तिच्यासाठी जॅकीचं स्थळ आहे ना. तो काका म्हणतो की अगं त्या जॅकीचं काय करायचं ना ते बघल मी, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि आता असं बोलून त्याने लगेच फोन ठेवून दिलाय. आता कोणतं स्थळ आलंय काय ते काही समजलं नाहीये प्रेक्षकांनो. पण आता काकू विचार करते आता हे काय नवीन. प्रेक्षकांनो उद्या तू भेटशी नव्याने या मालिकेचा महा एपिसोड आहे रात्री 8 वाजता. याचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका. ज्यांनी कोणी चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे उद्याचा रिव्ह्यू आल्यावर तुम्हाला तो नक्की दिसेल. गौरी कॉलेजच्या गेट जवळच बसली आणि विचार करते अशी कशी शिक्षा दिली मला यांनी. आता इकडे या गौरीच्या आईने ते स्थळ आणलं सुद्धा आणि तिच्या बाबांशी बोलते की माझ्या मैत्रिणीच्या ओळखीचं स्थळ आहे, आपण बोलून तरी बघायला हवं. पण गौरीचे बाबा मात्र साफ नकार देत असतात. ते म्हणत असतात की माझ्यासाठी गौरीची इच्छा आणि शिक्षण महत्वाचे आहे आधी. गौरीची आई म्हणत असते तिला विचारल्याशिवाय थोडीच पुढे जाणार आहोत आपण, इतकं चांगलं स्थळ आलंय तुम्ही मोडता नका घालू. आता लगेच ती काकू येते मध्ये आणि म्हणते अहो बरोबर बोलताय वहिनी भाऊजी, अहो असं पुढे पुढे ढकलू नये भाऊजी स्थळ, आता होईल नंतर होईल, नाही तर आपली पोरगी घरी बसून राहील ना. काय करता भाऊजी, अहो आपल्याला दगड ठेवावाच लागतो हृदयावर, आपल्या भावनेच्या भरात उद्या पोरीचं नुकसान झालं तर. मग आता त्या गौरीचे बाबा कन्व्हिन्स होतात आणि म्हणतात ठीक आहे बोलवा कोणाला बोलवायचं तर, पण जे माझी गौरी ठरवेल तेच होणार. मग आता तिची आई म्हणते हो हो चालेल ना, काही हरकत नाहीये. आता पुढचा सीन खूपच बेस्ट आहे प्रेक्षकांनो, रॅदर तुम्हाला हा सीन खूप आवडेल, म्हणजे मला तर फार आवडला. गौरी कॉलेज जवळच बसलेली असते, खूप नाराज झालेली असते ती. आता कॉलेज सुटल्याची बेल वाजते, गौरी गेटच्या बाहेर येते पण सारखी कॉलेजकडे बघत असते. आता तिकडनं ती डॉली आणि तो पुष्कर दोघे जण बाहेर येतात आणि गौरीला चिडवायला लागतात. बिचारी गौरी रडत असते ऑलरेडी. डॉली म्हणते काही जणांना कॉलेजमधनं बाहेर काढलं तरी इथेच उभे आहेत नाही का. आता हा पुष्कर म्हणतो चिटकायची सवय असते ना त्यांना, चिपकू कुणीकडचे. गौरीला खरं तर उत्तर द्यावं वाटतंय पण तरी गौरीने खूप संयम ठेवलाय, ती काहीच बोलत नाही या दोघांना. पण आता तिला अभिमन्यू सर दिसतायत समोर आणि आता गौरी डायरेक्ट अभिमन्यू सरांना जाब विचारते. प्रेक्षकांना फार भारी दाखवलाय हा सीन.
गौरी सरांच्या गाडीजवळ जाऊन म्हणते, सर माझं ऐका ना, मला मान्य आहे माझी खूप मोठी चूक झाली आहे, मी असं वर नव्हतं जायला पाहिजे, पण सर प्लीज माझी म्हणजे एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ, मला कॉलेजमध्ये यायला नका ना बंदी घालू सर, प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करते, मी तुम्ही दुसरी कुठलीही शिक्षा दिली ना तरी ती मी भोगायला तयार आहे, पण कॉलेजमध्ये यायला नका ना बंदी घालू सर, प्लीज मला परीक्षेला बसता येणार नाही हो सर, प्लीज ऐका ना माझं. आता सर म्हणतात, शिक्षेमध्ये काही चॉईस नसते, मी तुला जी शिक्षा दिली आहे तीच शिक्षा तुला भोगावी लागणार आहे, तू यापुढे 7 दिवस कॉलेजला यायचं नाहीये. तरी सुद्धा गौरी रिक्वेस्ट करत म्हणते की सर प्लीज प्लीज एवढी कठोर शिक्षा नका न देऊ. आता गौरी खूप हिम्मत करते आणि त्या सरांच्या गाडीला असं धरते. आता गौरी म्हणते, इतके विचित्र का वागता हो सर तुम्ही माझ्याशी. अभिमन्यू सर म्हणतात, तू माझी गाडी थांबवलीस, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या गाडीला हात लावायची, एक सर्वसामान्य विद्यार्थिनी आहेस ना तू, मला जाब विचारतेस, माझ्याशी उद्धटसारखी बोलतेस. त्यावर गौरी त्यांना सडेतोड उत्तर देते आणि म्हणते, सर मी सर्वसामान्य विद्यार्थिनी नाहीये, जर मी तशी असते ना तर तुम्ही मला तशी वागणूक दिली असती. आता अभिमन्यू सर म्हणतात, काय म्हणायचंय काय तुला. गौरी म्हणते, सर अहो कधी माझी बाजू घेता, कधी माझ्यावरती एवढे ओरडता की मला भीती वाटायला लागते, आणि तेही माझी चूक नसताना माझ्या अंगावर ओरडता, मला भीती वाटते. तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे. मी जर या कॉलेजमध्ये शिकले, माझं भलं झालं तर तुमचं काय बिघडणार आहे. कधी कधी मी आपुलकी बघते तुमच्या डोळ्यामध्ये, पण कधी कधी तुम्ही एवढं टोकाचं वागता ना मला असं वाटायला लागतं की मागच्या जन्मीचं काही वैर आहे की काय तुमचं माझ्याशी. सर आज नक्की मला सांगाच, तुम्ही सांगूनच टाका की मी तुमचं काय बिघडवलंय. प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांना गौरीने छान जाब विचारलाय आणि अभिमन्यू सर मात्र आता निरुत्तर झालेत. अर्थातच ते काहीही उत्तर न देता तिथून निघून जाणारच. पण आता पुढचा भाग बघायला मजा येणार आहे. आजचा भाग त्यांनी इथे समाप्त केलाय. आता रविवारी तुम्हाला या मालिकेचा महा एपिसोड बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आणि महा एपिसोडमध्ये आपण बघतोय गौरी आणि अभिमन्यू सर एका ठिकाणी भेटलेत एकत्र, आणि तिथे कसली तरी कॉम्पिटिशन सुरू असते आणि त्यात गौरी आणि अभिमन्यू सर या दोघांची जोडी जमलेली आहे. आणि तिथे अभिमन्यू सर म्हणत असतात, मी तुझ्यासोबत, नाही नाही शक्यच नाही. गौरी म्हणते, हे काय तुमचं कॉलेज नाहीये, सगळीकडे काही तुमची मनमानी चालणार नाहीये. तर आता अभिमन्यू सर गौरी सोबत काहीतरी कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्यायला नाही म्हणतात, आणि आता गौरी म्हणते, मी तर पार्टिसिपेट करणार आहे. असं म्हणून गौरी पुढे पुढे चालत असते आणि अभिमन्यू सरांची घड्याळ त्या गौरीच्या ओढणीला अडकलेली असते. त्यामुळे हा सीन बघायला फार छान वाटला. तर आता ही लव्ह स्टोरी आहे असं मला आता वाटतंय प्रेक्षकांनो, कारण काहीच ते असंच दाखवायला लागलेत. तर आता पुढचा भाग बघायला तुम्ही सगळेजण उत्सुक असालच. आजच्या भागाला लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करा चॅनलला पुढचा भाग ऐकण्यासाठी. तू भेटशी नव्याने सोमवार ते शुक्रवार सोनी मराठीवर, आणि त्यानंतर रिव्ह्यू ऐका आपल्या अनघावीत स्टोरीवर. चॅनल सबस्क्राईब करा आणि तू भेटशी नव्यानेचे सगळे एपिसोड एन्जॉय करा. प्रेक्षकांनो, या मालिकेची प्लेलिस्ट मी माझ्या व्हिडिओच्या चॅनलवरती केलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. जर कुठले एपिसोड तुमचे मिस झाले असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचा रिव्ह्यू ऐकायला भेटेल. तर भेटूयात आता रविवारी रात्री 8 वाजता. थोड्याच वेळात बयोचा रिव्ह्यू एन्जॉय करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.